MG शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली, पूर व्यवसाय तांत्रिक विभाग, इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, गृहपाठ नंबर 2 विद्युत हत्यारे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता 9वीचा पुढचा गृहपाठ बघणार आहोत. विद्युत हत्यारे. इलेक्ट्रिकचं काम करत असताना आपल्याला काम करण्यासाठी जी काही हत्यारे लागतात ती हत्यारं, त्यांची ओळख आणि ती काम वापरत असताना घ्यावयाची दक्षता, काळजी, हे या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत. तर यातला पहिला मुद्दा आहे विद्युत हत्यारांची ओळख. यामध्ये आपल्याला वेगवेगळे हत्यारे ओळखता येणं आणि त्यांचा तपशील सांगता येणं हे महत्त्वाचं आहे. आता तपशील म्हणजे काय, तर छोटा स्क्रू आवळायला आपल्याला छोटा स्क्रूड्रायव्हर पुरेसा असतो, पण मोठा स्क्रू आवळायचा असेल तर मोठा स्क्रूड्रायव्हर लागतो. आता छोटा आणि मोठा हे ओळखायचं कसं, तर ते स्क्रूड्रायव्हरच्या लांबीनुसार त्याला ओळखता येतं. 4 इंची, 5 इंची, 10 इंची, 12 इंची असे स्क्रूड्रायव्हर लांबीला असतात. तसं प्रत्येक वस्तू त्यांना त्यांच्या नावानिशी ओळखता येणं, त्यांचं कार्य सांगता येणं आणि ते वापरत असताना काय काळजी घ्यावी लागते हे आपल्याला या गृहपाठांमध्ये बघायचं आहे. तर विद्युत हत्यारे म्हणजे विद्युत काम करत असताना वेगवेगळे हत्यारे लागतात आणि प्रत्येक हत्यार हे त्याच्या ठरवून दिलेल्या कामासाठी वापरावं लागतं, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, तर करवतीनं आपण लाकूड कापू शकतो आणि हेक्सॉ ब्लेडनं पण लाकूड कापू शकतो. पण मुख्यत्वे हेक्सॉ ब्लेड हे तयार केलंय लोखंडाच्या कामासाठी आणि हात करवत तयार केलाय ते लाकडाच्या कामासाठी. आणि म्हणून योग्य ते हत्यार योग्य त्या ठिकाणी वापरून त्याच्याकडून काम करून घेणं आणि कमीत कमी वेळेत काम करून घेणं हे कौशल्य असावं लागतं आणि त्यासाठी योग्य हत्याराची निवड करावी लागते. म्हणजेच योग्य कामासाठी योग्य हत्यार वापरावं लागतं. आता थेअरीमध्ये काय दिलंय बघा, इलेक्ट्रिकची वेगवेगळी कामे करताना बऱ्याचदा हत्यारांची गरज भासते. त्या हत्यारांची ओळख व त्यांची कार्ये माहीत असणे आवश्यक आहे. त्यांचे वर्गीकरण करून आपण त्यांचा उपयोग कसा करावा हेही माहिती असणे आवश्यक आहे. हत्यारांचा वापर करत असताना ती कौशल्यपूर्ण हाताळल्यास चुका टाळल्या जाऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे योग्य हत्यार योग्य ठिकाणी वापरलं तर आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि त्यामुळे जीवित व वित्त हानी होत नाही, टाळली जाते. आणि म्हणून योग्य हत्यार योग्य ठिकाणी योग्य कामासाठी वापरायचं असतं. आता त्यातलं पहिलं हत्यार आहे पक्कड. आता आपण व्यवहारामध्ये जी पक्कड वापरतो त्या पकडीचे पण 3 प्रकार आहेत. त्यातला एक पहिला प्रकार आहे, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन प्लायर. आता ही स्टील पोलादापासून बनवलेली असते. पुढे आकृतीमध्ये दिसेल तुम्हाला, पुन्हा माहिती पण लक्षात येईल आणि या पकडीकडून कसं काम करून घेता येतं तेही लक्षात येईल. स्टील पोलादापासून बनवलेली असते आणि तिचा आकार 6 ते 8 इंचाचा असतो. म्हणजे आपण सर्वसाधारण वापरतो ती पकड 6 इंचाची असते, पण वायर म्हणजे वापरतात ती थोडीशी हेवी आणि 8 इंची पकड असते. दुसरा प्रकार आहे त्याचा पकडीचा नोज प्लायर. हिचेही 2 प्रकार आहेत, फ्लॅट आणि राऊंड नोज. या पकडीचा आकार ही 4 इंच, 6 इंच, 8 इंच असा असतो. तिसरी पकड आहे साईड कटिंग प्लायर. या पकडला एक कटर असतो आणि हिची लांबी 6 ते 8 इंच असते. या तिन्ही पकड्स त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी वापरल्या जातात. आता कॉम्बिनेशन प्लायर ही सगळ्याच कामासाठी वापरली जाते, पण नोज प्लायरचा उपयोग मात्र ठरलेल्या ठिकाणी करावा लागतो. उदाहरणार्थ नोज प्लायरचं तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल, पुढचं टोक हे लांब आहे. याचा अर्थ जिथं मी नट बोल्ट आवळताना किंवा स्क्रू आवळताना बोटानं धरू शकणार नाही, माझा हात पोचणार नाही, अशा ठिकाणी या पकडीचा वापर तो नट किंवा स्क्रू धरण्यासाठी करतात. तर अशा तऱ्हेनं प्रत्येकाचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. पुढचा साहित्य आहे, हत्यार आहे स्क्रूड्रायव्हर. आता स्क्रूड्रायव्हर आपण बघितलंही असेल, पुढे आकृतीमध्ये बघा आहे. स्क्रू आवळणे किंवा काढणे, सैल करणे याच्यासाठी स्क्रूड्रायव्हर वापरतो आपण. याचेही 3 भाग असतात,
हँडल, ब्लेड आणि वर्किंग एज. वर्किंग एज म्हणजे स्क्रूड्रायव्हरचं पुढचं टोक. आता हे टोक मात्र आपल्याला योग्य त्या आकाराचं पाहिजे, म्हणजे ते दुमडलेलं नको, वाकलेलं नको. असेल तर स्क्रूच्या हेडमध्ये म्हणजे डोक्यात जिथं खाच असते त्या खाचेमध्ये तो स्क्रूड्रायव्हर नीट बसणार नाही. वर्किंग एज, आणि म्हणून वर्किंग एज चांगली राहिली पाहिजे. आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची ते आपण पुढे बघणारच आहोत. हँडल हे लाकूड, एबोनाइट अथवा प्लॅस्टिकचे बनवलेले असते. याचाही आकार 4 इंचापासून 12 इंचापर्यंत असतो. त्यातला छोटा म्हणजे 100 मिलीमीटर लांबीचा कनेक्टर जो असतो स्क्रूड्रायव्हर, त्याला कनेक्टर म्हणतात, छोटा. निऑन टेस्टर. आता हा टेस्टर ही इलेक्ट्रिकल हत्यारांमध्ये महत्त्वाचा हत्यार आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रिक व्यक्तीकडं, वायरमनकडं प्रत्येकाच्या खिशाला हे लावलेला असतो टेस्टर. कारण काम करण्यापूर्वी लाईव्ह वायर चेक करणं आणि विजेचं अस्तित्व आहे का नाही तपासणं, ह्या 2 गोष्टी या टेस्टरच्या साहाय्याने कराव्या लागतात. याचं पाते पोलादी असून ते काचेच्या पोकळ मुठीमध्ये बसवलेले असते. त्या मुठीत पात्याला स्पर्श करून एक निऑन लॅम्प जोडलेला असतो. त्या लॅम्पच्या सिरीजमध्ये एक हाय रेजिस्टन्स जोडलेला असतो. त्या रेजिस्टरचे दुसरे टोक मुठीच्या बाहेर एका धातूच्या क्लिपला किंवा बटनाला जोडलेले असते. आता ही सगळी रचना केलेली असते ही फेज वायरचं अस्तित्व तपासण्यासाठी. म्हणजे टेस्टर आपण जिथं वायरला करंट आहे का नाही बघायसाठी लावतो, त्यातून रेजिस्टर मार्फत आतल्या निऑन लॅम्पला येतो आणि त्याला अर्थिंग आपण टेस्टर हातात धरतोय त्यामार्फत होत असतं. आणि म्हणून टेस्टर चांगला असणं आवश्यक आहे. नसेल तर शॉक बसण्याची पण शक्यता असते. पुढचं हत्यार आहे हातोडी. ठोककामासाठी वापरतात. याचेही 2 भाग आहेत, एक हेड आणि हँडल. हेड म्हणजे ज्याच्या साह्यानं आपण ठोकण्याचं काम करतो त्याला हेड म्हणतात. आणि हँडल, हेड कास्ट स्टीलपासून बनवलेलं असतं. हँडल म्हणजे दांडा लाकडी असतो. हेडचे पिन, फेस आणि माथा, आय होल आणि वेज हँडल असे भाग असतात. आता पिन म्हणजे आपण ज्या भागानं ठोकतोय त्याच्या पाठीमधली बाजू. आता या पिनवरून पुन्हा हँडलचे 3 प्रकार पडतात. एक बॉल पिन हॅमर, म्हणजे ठोकणारा सपाट पृष्ठभाग सोडला तर पाठीमधल्या बाजूचा जो भाग असतो तो गोलाकार केलेला असतो आणि म्हणून त्याला म्हणतात बॉल पिन हॅमर. दुसरा आहे क्रॉस पिन हॅमर आणि तिसरा आहे स्ट्रेट पिन हॅमर. हे तिन्ही हातोडी आकृतीमध्ये तुम्ही बघा पुन्हा. तर या हॅमरचा पिन गोल चेंडूसारखा असतो म्हणून ह्याला बॉल पिन हॅमर म्हणतात. हे 120 ग्रॅमपासून 1 किलोग्रॅमपर्यंतच्या वजनामध्ये असतात. आता काम करत असताना कुठल्या कामासाठी कुठल्या आकाराचा हातोडी वापरायची हेही कौशल्यपूर्ण वापरावं लागतं. छोटे खिळे ठोकण्यासाठी 120 ग्रॅम किंवा 250 ग्रॅमचा हातोडी पुरेशी असते. पण तेच स्टीलमुळे किंवा मोठे मोळे ठोकायचे असतील तर या छोट्या हातोडीच्या साह्यानं त्याला आपल्याला अपेक्षित असलेली ताकद पुरणार नाही आणि म्हणून त्यासाठी 500 ग्रॅम, 700 ग्रॅम, 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम अशा मोठ्या हातोडी लागतात. अर्थात ज्यावेळी वायरमन वायर फिटिंगचं काम करत असतो त्यावेळी एवढ्या मोठ्या अर्धा किलो किंवा 1 किलो वजनाची हातोडी घेऊन काम करणं शक्य नाही. त्यामुळं हात पटकन भेंडाळणार किंवा लवकर दुखणार आणि म्हणून योग्य त्या कामासाठी योग्य त्या प्रकारची हातोडी वापरणे गरजेचे असतं. या दुसरा हातोडीचा प्रकार आहे क्रॉसपिन हॅमर. या हॅमरचा फेस एका बाजूला टेपर करून हँडेलकडे काटकोनात वाकवलेला असतो. आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईलच. हे सुद्धा 1 किलो 2 किलोमध्ये उपलब्ध असतात. आणि तिसरा आहे स्ट्रेट पिन हॅमर. या प्रकारच्या हॅमरचा फेस क्रॉसपिन सारखा स्टेपर केला असतो पण हँडलकडे न वळवता सरळ ठेवला असतो. स्ट्रेट म्हणजे दांड्याला समांतर असतो दुसरी बाजू. तर अशा तऱ्हेनं पंचिंग करताना, बेंडिंग करताना, पत्रा वाकवताना, रिवेटिंग करण्यासाठी अशा अनेक कामासाठी हातोडीची ही दुसरी बाजू वापरली जाते. मोळे खिळे ठोकण्यासाठी फेस वापरला जातो हे बरोबरच आहे, पण दुसऱ्या बाजूच्या साह्यानं जे काय काम करता येतात त्यानुसार हे ते 3 प्रकार पडलेत: बॉल पिन हॅमर, क्रॉस पिन हॅमर आणि स्ट्रेट पिन हॅमर. पुढचा हत्यार आहे इलेक्ट्रिशियन नाईफ म्हणजे चाकू. आता इलेक्ट्रिशियन नाईफ हा 2 प्रकारात असतो. म्हणजे याचेही 2 भाग असतात. एकाला हँडल तर दुसऱ्याला पाते म्हणतात. यातील 2 ब्लेड म्हणजे ह्या पात्यांमध्ये 2 पाती असतात या चाकूमध्ये.
त्यातलं एक पातं धारदार असतं की जेणेकरून आपल्याला वायरवरचं तारेवरचं वायरिंग इन्सुलेशन असतं जे PVC ते काढता येईल. आणि दुसरं खरबरीत ब्लेड असतोय की जेणेकरून इन्सुलेशन तारेवर पुन्हा जे काही इन्सुलेटेड केलेलं असतं ते खरडून काढण्यासाठी उपयोग होतो. आणि शेवटचा हत्यार आहे वायर स्ट्रिपर. याच्या जॉवर वेगवेगळ्या आकाराचे गाळे असतात. म्हणजे त्याचं जे काय तोंड असतं पुढे आकृतीमध्ये बघा, ते वायरच्या आकारानुसार लहान मोठे असतात. ज्या आकाराच्या वायरचे इन्सुलेशन काढायचे आहे त्या आकाराच्या गाळ्यात वायर ठेवून हँडल प्रेस करून वायरचे इन्सुलेशन काढावे लागते. आता योग्य त्या आकारात तुम्ही वायर नाही घातला तर वायर कट होणार. मोठ्या आकारात वायर घातला तर इन्सुलेशन नीट निघणार नाही, आणि छोट्या आकारामध्ये वायर घातला तर वायर कट होईल, इन्सुलेशन निघणार नाही. आणि म्हणून योग्य त्या आकारामध्ये योग्य ती वायर घालून आपल्याला त्या वायरवरचं तारेवरचं इन्सुलेशन काढता येतं. हे झाले सगळे हत्यार. आता ह्या हत्यारांची निगा, देखभाल आणि उपयोग कशासाठी असतो ते बघा. प्रत्येक हत्यार मगाशी सांगितल्याप्रमाणे योग्य त्या कामासाठी आपल्याला वापरायचं असतं. योग्य त्या पद्धतीनं त्याला ठेवावं लागतं आणि म्हणजेच त्याची निगा योग्य घ्यावी लागते. आणि निगा देखभाल नाही केली तर इजा होण्याची शक्यता असते. आता उदाहरणार्थ आपण हातोडी वापरतोय. हातोडी वापरण्यापूर्वी जर आपला हात ओला नसेल किंवा ग्रीस तेल लागलेला नसेल तर आपण हातोडी नीट वापरू शकतो. तेच जर हातोडी आपल्या हाताला किंवा हातोडीच्या दांड्याला ग्रीस किंवा ऑइल लागले असेल तर मात्र हातोडी हातातून निसटणार आणि मग पुढं काय असेल एखादी व्यक्ती तर त्याला लागण्याची शक्यता, इजा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून प्रत्येक साधन हे योग्य त्या पद्धतीनं काळजीपूर्वक वापरावं लागतं. आता इलेक्ट्रिकची वेगवेगळी कामं करत असताना हत्यारे जी वापरावी लागतात. हत्यारे वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक अपघात टाळता येतात. कामासाठी योग्य त्या हत्याराचा उपयोग केल्याने दिलेले काम दिलेल्या वेळेत बिनचूक पूर्ण होते. हेही महत्वाचं आहे की योग्य कामासाठी योग्य तेच हत्यार वापरायला लागतं. उदाहरणार्थ मला स्क्रू खिळेमुळे ठोकायचे आहेत. आपल्याला त्या ठोकाच्या कामासाठी हातोडी वापरायची असते, पण काही वेळा जवळ असलेलं साहित्य हातात, समजा हातात माझ्या पकड आहे तर त्या पकडीनंच ठोकाठोकी करतात. असं करू नये. मग पकड तुटण्याची, मोडण्याची किंवा खिळा धरलेला असताना हातावर लागण्याची शक्यता असते. आणि म्हणून इजा होऊ नये, अपघात होऊ नये, त्याचबरोबर दिलेलं काम कमी वेळेत आणि पटकन पूर्ण व्हावं यासाठी योग्य ते हत्यार योग्य त्या ठिकाणी वापरावं लागतं. लक्षात आलं. आता त्यातलं पहिलं हत्यार आपण बघितलं प्लायर म्हणजे पकड. आता या पकडीचा उपयोग काय आहे तर तारांना पीळ व आकार देणे. म्हणजे ज्यावेळी आपण तारा एकमेकाला जोडतो तर त्या तारांना प्रेस करून दाबून आपल्याला एकमेकाला जॉईंट पक्का करावा लागतो. तर अशा तऱ्हेनं पीळ देणं किंवा योग्य तो आकार देणं. छोटे छोटे नट कापण्यासाठी किंवा बसवण्यासाठी. काही वेळा नट बोल्ट खोलत असताना आपल्याकडे स्पॅनर नसेल तर पकडीनं सुद्धा तो खोलता जोडता येतो. किंवा जर पाना असेल तर दुसऱ्या बाजूने तो नट फिरू नये म्हणून आपल्याला तो पकडावा लागतो. तर अशा कामासाठी या प्लायरचा उपयोग होतो. आता या 3 प्लायरपैकी प्रत्येकाचा उपयोग पुन्हा लक्षात घ्या. तर हे कॉमन उपयोग आहे. म्हणजे ताऱ्यांना पीळ देणे, आकार देणे, छोटे नट कापणे किंवा बसवणे. त्याचबरोबर लॉंग नोज प्लायर जिथं आपलं हात जात नाही, बोट जात नाही तिथं पकडण्यासाठी होतो. साईड कटिंग प्लायर कटिंग करण्यासाठी होतो. त्याचबरोबर वायरवरचं इन्सुलेशन काढण्यासाठी पण करता येतो. अशा तऱ्हेने ह्या तिन्हीचे उपयोग आहेत. आता यांची निगा काय करावी लागते. प्लायरच्या साह्याने लोखंडी तारा व खिळे काढू नयेत. म्हणजे त्याच्या ताकदीपेक्षा जर मोठे खिळे किंवा मोडे असतील तर पकडीनं काढू नये. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असते. अंबूर असतो किंवा क्लॉ हॅमर असतो. तो हॅमर वापरूनच ते खिळेमुळे काढावेत. प्लायरचा उपयोग हातोडीसारखा करू नये. मी मगाशी सांगितलं तुटण्याची, मोडण्याची किंवा हाताला इजा होण्याची शक्यता असते आणि म्हणून प्लायरचा उपयोग हातोडीसारखा करू नये. प्लायरच्या लेगवरील इन्सुलेशन खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे प्लायर आपण हातात जो पकडतोय त्याच्यावर इन्सुलेशन असतं. आता काम करत असताना हे इन्सुलेशन काही वेळा तुटण्याची, निघण्याची शक्यता असते. आणि मग लाईव्ह वायरवर जर आपण काम करत असाल तर मात्र शॉक बसण्याची शक्यता असते. आणि म्हणून प्लायरवरचं इन्सुलेशन कोणत्याही कारणास्तव खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि प्लायरचा उपयोग गरम वस्तू पकडण्यासाठी करू नये. तर गरम वस्तू पकडण्यासाठी केला तर त्या जॉचं
टेम्परिंग होण्याची शक्यता असते आणि म्हणून गरम वस्तू पकडण्यासाठी प्लायर वापरू नये. पुढचा हत्यार आहे स्क्रूड्रायव्हर. आता स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने स्क्रू घट्ट किंवा सैल करण्यासाठी आपण वापरतो आणि स्क्रूड्रायव्हर लांबीनुसार त्यांची क्षमता वेगळी असते आणि योग्य त्या लांबीचा स्क्रूड्रायव्हर आपल्याला ज्या त्या ठिकाणी वापरावा लागेल. आता याची निगा काळजी काय घ्यावी लागते बघा. काम करत असताना स्क्रूड्रायव्हरचे हँडल सैल ठेवू नका. याचा उपयोग पटाशी किंवा हातोडीसारखा करू नका. पटाशी म्हणजे लाकूड तासण्यासाठी वापरतात, मग ठोकून लाकडाचे तुकडे काढणे असं करू नका. असं जर करत असाल तर हातोडीचं हँडल तुटण्याची शक्यता आहे किंवा पुढचं जी कामाची कडा असते ती दुमडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून पटाशीचा उपयोग स्क्रूड्रायव्हरचा उपयोग पटाशी किंवा हातोडीसारखा करू नये. स्क्रूड्रायव्हरच्या पात्याला धार नसावी. ते टोकदार असावं पण धार नसावी. स्क्रूड्रायव्हर निवडताना योग्य कामासाठी योग्य साईजचा स्क्रूड्रायव्हर निवडावा. मी मगाशी सांगितलं छोटे स्क्रू असतील तर कमी लांबीचा स्क्रूड्रायव्हर पुरेसा होतो आणि आवळताना ताकद पुरेशी लावता येते. पण तेच मोठा स्क्रू असेल तर छोट्या स्क्रूड्रायव्हरला आपल्याला पुरेशी ताकद लावता येणार नाही किंवा त्या स्क्रूच्या हेडमध्ये आपला स्क्रूड्रायव्हर नीट बसणार पण नाही आणि म्हणून त्यासाठी योग्य त्या आकाराचा स्क्रूड्रायव्हर वापरावा लागतो. पुढचं आहे निऑन टेस्टर. फेज लाईनचं अस्तित्व तपासण्यासाठी आपल्याला टेस्टर वापरावा लागतो. वायरिंगमधील लाईनचे अस्तित्व तपासण्यासाठी व फेज वायर ओळखण्यासाठी या टेस्टरचा उपयोग केला जातो. आता हा उपयोग करत असताना टेस्टरचा उपयोग स्क्रूड्रायव्हर म्हणून करू नये. खूप छोटे स्क्रू असतील, आपण जसं होल्डरमधले तारा आवळतो, स्विचमधल्या वायर्स आवळतो, अशा छोट्या कामासाठी स्क्रूड्रायव्हर म्हणून वापरला जातो. पण खास करून स्क्रूड्रायव्हर जे मोठ्या स्क्रूवर काम करतात तिथं टेस्टरचा उपयोग स्क्रूड्रायव्हर म्हणून करू नये. आदळआपट करू नये. आता आदळआपट झाली, हातातनं पडला तर काय होतं, स्क्रूड्रायव्हरची ह्या निऑन टेस्टरची आतल्या बाजूला एक हाय पॉवर रेजिस्टन्स आणि एक निऑन लॅम्प बसवलेला असतो, म्हणजे फेज आहे का नाही ते बघण्यासाठी. तर हे तुटण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून स्क्रूड्रायव्हर हातातनं पडू देऊ नये किंवा त्याची आदळआपट होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. निऑन लॅम्प चांगल्या स्थितीत आहे याची खात्री करावी. निऑन लॅम्प खराब झाला असेल किंवा रेजिस्टन्स खराब झाला असेल तर लाईन तपासण्यासाठी आपण टेस्टर वापरणार आहोत आणि लाईन तपासताना आपल्याला शॉक बसण्याची शक्यता आहे आणि म्हणून निऑन लॅम्प योग्य आहे का नाही, योग्य आकाराचा सुस्थितीत आहे का नाही हे बघावं लागतं. पुढचा हत्यार आहे हॅमर म्हणजे हातोडी. हातोडीचा उपयोग पंचिंग, बेंडिंग, चिपिंग, रिवेटिंग करताना ठोककाम करण्यासाठी होतो. आता या सगळ्या कामांसाठी म्हणजे जिथं जिथं आपल्याला ठोकायचं आहे, बडवायचं आहे, यासाठी हॅमर वापरली जाते. आणि ही हॅमर वापरत असताना काय काळजी घ्यावी लागते तर सैल दांड्याची हातोडी वापरू नये. म्हणजे हातोडीचा जो पुढचा भाग आहे तो दांड्यांमध्ये घट्ट बसलेला असावा, निसटता कामा नये. दांड्यावर तेलकट पदार्थ व ग्रीस असू नये, कारण हातातनं निसटण्याची किंवा दुसऱ्याला इजा होण्याची शक्यता असते. कामाला अनुसरून योग्य वजनाची हॅमर वापरावी. आपण काय काम करत आहोत, किती क्षमतेचं काम करत आहोत त्याच्यानुसार योग्य त्या वजनाची हॅमर वापरायला लागते. पुढचा हत्यार आहे इलेक्ट्रिशियन नाईफ म्हणजे चाकू. तारांवरील इन्सुलेशन काढण्यासाठी, म्हणजे जी कॉपरची तार असते त्या कॉपरच्या तारेवर पुन्हा PVC रबरी इन्सुलेशन असतं. हे इन्सुलेशन आपल्याला खरडून काढावं लागतं. बरोबर आहे. आपण होल्डरमध्ये वायर जोडतो, स्विचला वायर जोडतो, त्यावेळी वायरवरचं ते रबरी इन्सुलेशन काढावं लागतं. असं इन्सुलेशन काढण्यासाठी आपल्याला हा नाईफ वापरायचा असतो. तारांवरील इन्सुलेशन काढण्यासाठी आणि वायरवरील पृष्ठभाग घासून साफ करण्यासाठी याचा वापर करतात, इलेक्ट्रिशियन नाईफचा वापर करतात. आता इलेक्ट्रिशियन नाईफ वापरत असताना काय काळजी घ्यावी लागते, चाकूचा वापर करताना हाताला लागून इजा होणार नाही किंवा ब्लेडवर गंज चढणार नाही याची काळजी घ्यावी लागते. चाकूचे पाते वापरत असाल तेव्हा ते वापरत नसेल त्यावेळी ते बंद करून ठेवावा. वायरवरील तारा कट करू नयेत. वायरवरील इन्सुलेशन काढताना चाकू सरळ आणि काटकोनात चालवावा एवढी काळजी घ्यावी लागते. आणि पुढचा शेवटचा घटक आहे वायर स्ट्रिपर. अर्थात याचा वापर पण वायरवरचं इन्सुलेशन काढण्यासाठीच करतात, वायरवरील इन्सुलेशन काढण्यासाठीच याचा वापर करतात. आता हा वापर करत असताना मागाशी सांगितल्याप्रमाणे योग्य त्या स्ट्रिपरच्या गाळ्यांमध्ये तिथं बसणाऱ्या आकाराचीच वायर घालून तिचं इन्सुलेशन काढायचं असतं. वायर
आता याची काळजी काय घ्यायला लागते, तर वायरचा आकार पाहून जॉबवरील आकाराचा गाळा पाहूनच इन्सुलेशन काढावे. हँडलवर प्रमाणापेक्षा जास्त दाब देऊ नये. जास्त दाब दिला आणि तर त्याच्यावरचं इन्सुलेशनच्या बरोबर आतल्या वायरच्या तारा कट होण्याची शक्यता असते आणि म्हणून योग्य त्या वायरच्या आकारासाठी योग्य त्या स्टिपरच्या गाळ्याचा वापर करून वायरवर इन्सुलेशन काढता येतं. ही झाली सगळ्या हत्यारांची ओळख. आता आपल्याला पुढं ते प्रत्येक हत्यार आणि त्या हत्यारांची काम करायची पद्धत दाखवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ह्या साहित्यांची पुन्हा एकदा ओळख करून घ्यायची आहे. बघा, आपण थेअरीमध्ये शिकलोय कुठले कुठले इलेक्ट्रिक साहित्य, विद्युत हत्यारं आपल्याला लागतात आणि त्याचबरोबर त्यांचं कार्य कार्य काय काय असतं, कसे वापरतात, त्यांची निगा आणि काळजी कशी घ्यावी लागते. तर आता क्रमानं पुन्हा आपण ते साहित्य बघूया. कॉम्बिनेशन प्लायर हा आहे कॉम्बिनेशन प्लायर. आता या कॉम्बिनेशन प्लायरचा जॉ, हे दोन्ही जॉ जे दिसतात हे जॉ दाखवलेत. आता याच्यामध्ये कॉम्बिनेशन का म्हटलंय बघा, तर या जॉला आतल्या बाजूला अशा खाचा मारलेल्या आहेत, म्हणजे स्क्रू आपल्याला किंवा नटबोल्ट धरता यावा. त्यानंतर इकडल्या बाजूला ही जी पट्टी दिसते याच्यामध्ये कटरची सोय केलेली असते. छोटीशी वायर आपल्याला कट करता येतात. त्याचबरोबर तारा कट करायच्या असतील तरीसुद्धा या बाजूला इथं हा कटर म्हणून आपल्याला वापर करता येतो. ह्या ज्या खाच आहे या खाचेमध्ये तार जुळवून आपल्याला बाजूला ओढलं तर ते तार कट करता येते. त्याचबरोबर या होलमध्ये किंवा या दातेरी जबड्यामध्ये आपल्याला नट किंवा बोल्ट धरता येतात. त्याच्यावर हे रबरी इन्सुलेशन असतं. हे इन्सुलेशन खराब होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. काम करत असताना हाताला ग्रीप येण्यासाठी या इन्सुलेशनवर पुन्हा या खाचा ठेवलेल्या असतात की जेणेकरून आपल्या हातातून पकड निसटणार नाही. आणि अशा तऱ्हेनं ही आहे कॉम्बिनेशन प्लायर. त्याचबरोबर दुसरी प्लायर आहे आपली ती लॉंग नोज प्लायर. आता या कॉम्बिनेशन प्लायरचा आणि लॉंग नोज प्लायरचा आपण जबडा कसा असतो ते बघू शकता. जिथं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, जिथं आपला हात जाऊ शकत नाही, बोट जाऊ शकत नाही किंवा नट बोल्ट मी हाताने धरू शकत नाही, अशा ठिकाणी ही लॉंग नोज वापरली जाते. याच्यामध्ये सुद्धा थोडासा एखादा स्क्रू किंवा नट धरण्यासाठी इथं ही छोटीशी गोलाकार खाच दिलेली असते. त्याचबरोबर या जॉच्या आतल्या बाजूला दातेरी खाचा केलेल्या आहेत की जेणेकरून स्क्रू, नट किंवा बोल्ट आपल्याला धरताना तो निसटू नये ह्यासाठी ही सोय केलेली असते. त्यानंतर साईड कटिंग प्लायर. आता हा साईड कटिंग प्लायरचा एक जॉ तुटला आहे, तर हा जॉ एका बाजूला अशा बाजूला वाकवलेला असतो की साईडच्या बाजूने आपल्याला कट करता यावा. आता वायर कट करणे किंवा तारा कट करणे यासाठी हा साईड कटिंग प्लायर वापरतात. त्यानंतर आहेत स्क्रूड्रायव्हर. आता हे वेगवेगळ्या आकाराचे स्क्रूड्रायव्हर आहेत. आता यातला हे दोन स्क्रूड्रायव्हर, हा मोठा स्क्रूड्रायव्हर आहे, हा छोटा आहे. पण ह्या दोघांनाही निऑन टेस्टर म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये आतल्या बाजूला टेस्टरची सोय केलेली असते की जेणेकरून मी लाईव्ह वायरचं अस्तित्व बघू शकेन. तर हा छोटा टेस्टर आहे, हा थोडासा मोठा टेस्टर आहे. त्याचबरोबर हे वेगवेगळ्या आकाराचे स्क्रूड्रायव्हर्स आहेत. अर्थात स्क्रूड्रायव्हर 4 इंच, 6 इंच, 8 इंच, 12 इंच अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळतात. त्यानंतर निऑन टेस्टर. आता हा टेस्टर आहे. या टेस्टरला आतल्या बाजूला तुम्हाला थोडीशी स्प्रिंग सारखी जागा दिसते आणि आत बल्ब आहे, एक रेजिस्टर असतो आणि याच्या साह्यानं आपण फेजचं अस्तित्व आहे का नाही हे बघू शकतो. त्यानंतरचा पुढचा घटक आहे हॅमर. आता ह्या हॅमरचे 3 प्रकार आहेत म्हणून सांगितले. त्यातला हा आहे पहिला बॉल पिन हॅमर. हा आपला माथा, ह्याला आयहोल म्हणतात, म्हणजे जिथं आपण हातोडीचं दांडी बसवल्या त्याला आयहोल म्हणतात. आणि हा वरचा पिन. आता या पिननुसार या हातोडीचे 3 प्रकार पडतात. त्यातला हा आहे बॉल पिन हॅमर. याचा डोकं गोलाकार बॉल सारखं आहे म्हणून याला बॉल पिन म्हणतात. तसंच ही आहे ही क्रॉसपिन, म्हणजे हा दांडा, या दांड्याला हा माथा आडवा आहे आणि म्हणून ह्याला म्हणतात क्रॉसपिन. हेच माथा जर हा सरळ असता असा तर त्याला म्हणतात दांड्याला समांतर असता तर त्याला म्हणतात स्ट्रेट पिन. तर अशा तऱ्हेने हॅमरचे हे 3 प्रकार आहेत. हॅमर सांगितल्याप्रमाणे
वेगवेगळ्या वजनाने मिळतात. 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, 700 ग्रॅम, 1000 ग्रॅम, 1 किलो अशा तऱ्हेने वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळतात. पुढचा आहे वायर स्ट्रिपर. आता हा वायर स्ट्रिपर बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये इथं चौकोनी खाच आहे, ही चौकोनी खाच आहे आणि ह्याला स्प्रिंग लोडेड आहे, म्हणजे आपण दाबलं की पुन्हा पाठी बाहेर येतोय. आता या चौकोनी खाचेमध्ये इथं तुम्ही बघू शकता या बाजूला थोडीशी धारदार जागा आहे, म्हणजे छोट्या वायर्स पण याच्या साह्यानं कट करता येतात. त्याचबरोबर या मधल्या होलच्या साह्यानं इथं दिसतंय बघा, या होलच्या साह्यानं आपल्याला वायरवरचे इन्सुलेशन म्हणजे कॉपरच्या तारेवरचं इन्सुलेशन जे रबर इन्सुलेशन असतं हे इन्सुलेशन काढण्यासाठी या वायर स्ट्रिपरचा वापर करतात. अशा तऱ्हेनं हे सगळे आहेत विद्युत हत्यारं. त्याचबरोबर हे एक हत्यार लागतं ते वायरिंग करणाऱ्या लोकांसाठी लागतं. हा छोटा हेक्सो आहे. PVC केसिंग कॅपिंग पट्ट्या किंवा पाईप कंड्यूट वायरिंग करत असतोय किंवा छोटे घटक काही तर कापायचे असतील तर कापण्यासाठी हा छोटा हेक्सो असतो. तर अशा तऱ्हेने ही सगळे वायरिंग करण्यासाठी लागणारी हत्यारं आणि त्यांचे उपयोग आपण समजावून घेतले.